आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय या अनाथ आश्रमामध्ये लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन देऊन सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय। ऑल सेंट्स सोशल रिव्हॉल्युशनरी सोसायटी संचलित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुहा इथे गंगाधर बाबा छात्रालय कार्यान्वित आहे। मंगळवारी 17 जून रोजी पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोणी येथील पद्मश्री विखे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवक वृंदानं आश्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिलंय। या प्रसंगी विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य DN घोलप यांनी मार्गदर्शन केलं। गंगाधर बाबा छात्रालयाचे व्यवस्थापक प्रकाश सपकाळ यांनी छात्रालयाची माहिती दिली आहे। यावेळी आश्रमाच्या सहव्यवस्थापक जयश्री सपकाळ, विखे पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। आपण जन्माला आलो आणि मरणारही प्रत्येकाला असतं आणि तो जो मधला पिरियड असतो तो एकदम धावपळीचा असतो। शिकायचं असतं, शिकल्यावर नोकरी मिळवायची असते, नोकरी मिळाल्यावर लग्न असतं, मुलं होतात, ते परत बघता बघता मोठे होतात, त्यांचं शिक्षण करतो, त्यांचं शिक्षण होऊन त्यांना जॉबला लागला, कुठेतरी एक आपलं छोटंसं घर बांधतो, गाडी घेतो, फिनिश, संपला विषय। त्याच्या पलीकडे असं जीवन आहे ना, जवळपास 99% लोक असं जीवन जगतात। ही अशी एक सरळ लाईन आहे आणि ती सरळ लाईन ही डेड लाईन असते। जीवन खरं असं जगलं पाहिजे। ते हृदयाचे धोके पण असेच असतात। ती जीवन जगण्याची संधी आम्हाला आमच्या आईमुळे मिळाली। सिंधुताई सपकाळ तर माझी चुलती आहे, सख्खी मोठी चुलती। आम्ही एका कुटुंबातलो, आम्ही कधी असं जाहीररित्या कधी त्याचा हे नाही केला। आम्ही एका कुटुंबातलो आणि ते बाळकडू आम्हाला लहानपणापासून मला मिळाला। आईकडे मी इयत्ता 4थी पासून आईकडे शिकायला होतो, त्यामुळे आईसोबत राहून हे काम शिकलो की दुसऱ्यांसाठी जे जगतो ना तो एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद घेण्याचा आमचा प्रयत्न असतो। इथं जेव्हा या निमित्ताने जेव्हा हे काम करत असताना आईंकडे न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब यांच्या अनेक आश्रमाला मदत करायची। आणि चिखलदरा असताना तसं एक ख्रिश्चन मिशनऱ्यांचे मोठं प्रस्थ आहे आणि त्यांचे खूप बंगले आहेत इंग्रजांच्या काळात। त्यातला एक बंगला आमच्याकडे किरायाने होता, तिथं आश्रम होता। ते बऱ्यापैकी किरायासाठी किंवा इतर गोष्टी त्रास द्यायचे आणि बऱ्यापैकी त्याचं तिथं वजन होतं। तर ती अख्खी बिल्डिंगच आम्हाला फ्रीमध्ये मिळवून द्यायचं काम न्यायमूर्ती साहेबांनी केलं। त्यांच्या हायर लोकांशी त्यांची मैत्री असल्यामुळे ती सगळी बिल्डिंग आईच्या आश्रमाला ती दान मिळाली। पण त्यापूर्वी सुद्धा साहेब त्या आईच्या आश्रमाला मदत करायची। 89 मध्ये साहेबांनी आईच्या आश्रमाला 25 लाख रुपये मदत केली। ते का केले होते की ते स्वतः या गावातले राहणारे साहेब कोळसे पाटील साहेब अत्यंत दारिद्र्यातून त्यांचे दिवस गेले। लोकांकडे अगदी वार लावून जेवण, त्यांचे वार लावून दिवस काढले त्यांनी। आज सरांकडे जेवायचे होते, त्या सरांकडे, परवा मॅडमकडे, असे दिवस काढले त्यांनी आणि त्या सगळ्या कठोर परिस्थितीतून ते शिकले। आता आपण शिकून काहीच समाजासाठी आपण काहीच करत नाही, डायरेक्ट आपण काही काम करू शकत नाही। तर मग जे लोक काम करतात त्या लोकांना मदत केली पाहिजे। या हेतूने ती आर्थिक मदत अनेक संस्थांना करतात।
आणि त्यामुळे साहेबांची मैत्री मोठ्या साहेबांसोबत जडली, कारण हे पण सामाजिक कामामध्ये खूप अग्रेसर आहेत आणि हे साहेबांनी जाणलेलं होतं, म्हणून मग साहेबांची पण त्यांच्यासोबत ती मैत्री होती. योगायोगाने मला ह्या कामानिमित्ताने खूप मोठे मोठे लोकांचा सहवास लाभला की जे समाजात आपल्या ज्या मुलांना त्यांना पण कळलं पाहिजे की ह्या मुलांच्या भावना काय असतात, कसं आपण राहिलं पाहिजे, कसं त्याशिवाय आपण मोठं होतो. जगामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल तर यातून आपण गेलं पाहिजे. ह्या गोष्टी या ठिकाणी अनुभवायला भेटतात. गाडीकर सर म्हणते तसं आत आल्याबरोबर अतिशय मन प्रसन्न झालं की आजचा आपला दिवस खरोखर एक चांगला दिवस आपल्याला बघायला भेटला. या मुलांबरोबर बोललो, बाहेरचा परिसर बघितला, आमच्या सगळं महिला शिक्षक असतील यांनी पण फिरून बघितला. आणि जरी आमचे एक दोन लेक्चर तिकडे बुडाले असतील, पण आज तुमच्या समोर येऊन आम्ही जे काही शिकलो, जे आम्ही काही समजलो ते त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं असेल आणि याच्यातून आमच्या पुढच्या त्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही चांगलं नक्की मार्गदर्शन करू. आमचं पण काही योगदान असेल भविष्यात काही हा कार्यक्रम झाला तर आमच्यापर्यंत तुम्हाला काही भेटणार आहे की आपल्याला काही अन्नदान करायचं असेल, काही वस्तू रूपात द्यायचं असेल तर त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन आपल्याकडून व्हावं अशी इच्छा आहे. साहेबांची हीच तळमळ असते की गोरगरीब मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सामान्य खासदार साहेबांचा पण तेच उद्देश होता की गरीबातला गरीब मुलगा शिकला पाहिजे. थंडीच्या काळामध्ये साहेब दिल्लीहून स्वेटर पाठवायचे मुलांना. खासदार साहेब नामदार साहेबांनी अनेक अशा योजना आहेत की जे काही मुलं आहेत काही कारणास्तव त्यांचं शिक्षण अधुरं राहिले त्या मुलांना मोफत शिक्षण देतात. अनेक साऱ्या योजना त्या मुलांसाठी राबवतात, कळकळीने त्यांची काळजी घेतात. तर त्यातून हा उपक्रम अतिशय स्तुत्य झाला असं मला तरी वाटतं. मी हा उपक्रमासाठी सरांनी आम्हाला या ठिकाणी सर्वांना आणलं, तुम्ही पण आम्हाला या ठिकाणी हा उपक्रमाची संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.